महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर सरकारने दिली आहे. ब्रेकिंग न्यूज आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. अखेर पीक विमा वाटपाची तारीख सरकारने जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी आज खुशखबर आलेली आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे. तुम्हाला पीक विमा शेतकरी बांधवांनो मिळणार आहे का? लगेच तपासून घ्या, कारण सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी आज जाहीर करण्यामध्ये आली आहे. ज्या दिवसाचे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते, पीक विमा कधी येईल, अखेर तो निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे. आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठी घोषणा करून निधी हस्तांतराची तारीख देखील आता जाहीर केली आहे. निधीचे हस्तांतर आता होत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी प्रमाणे निधी आता जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने एक काम देखील शेतकऱ्यांना करायचं सांगितलं आहे. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ते काम जर शेतकऱ्यांनी नाही केलं तर शेतकऱ्याला अडचण येणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा पण होणार नाही. त्यामुळे ते एक काम नक्कीच करून घ्या. त्यासोबत यादी सरकारने जाहीर केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणले व पीक विमा इतक्या दिवसापासून का रखडला होता? अनेक महिने गेले परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता. आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज नाही. फक्त एक काम करून घ्या आणि तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात. तर मग शेतकरी बांधवांनो, चला तर पाहूया नेमकं काय म्हणलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तर आता शेतकरी बांधवांनो बघा, पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अक्षरशः आता जमा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत पीक विमा भरपाई तात्काळ आता वितरण सुरू करण्याचे आदेश दिले आहे. अनेक दिवसांपासून थांबलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता पाहायला मिळत होते. अखेर तीच चिंता आता दूर करण्यामध्ये येत आहे, कारण सरकारने जे काय वितरण थांबलेले होते ते वितरण आता पुन्हा सुरू करण्यामध्ये आलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा खऱ्या अर्थाने जमा केला जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा योगाने कार्यरत करण्यामध्ये आली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे बघा शेतकरी बांधवांनो, 25% अग्रिम शेतकऱ्याला काही भेटला तर काहीला भेटला नाही, परंतु आता सरकारच्या माध्यमातून पुन्हा वितरण सुरू झालं आहे. बघा आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे. या निर्णयामुळे विशेषतः अतिवृष्टी, गारपीट व ढगफुटीचे प्रभावित भागातील शेतकऱ्याला मोठा श्वास मिळणार आहे. शेतकऱ्याला आता मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. सरकारने आता यादी जाहीर केली आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेऊया. पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना कर्ज फेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होते. या परिस्थितीची गंभीरता लक्षामध्ये घेऊन शासनाने तातडीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मदत शेतकऱ्याला आता मिळत आहे. वितरण प्रक्रियेला आता नवजीवन मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी हस्तांतरित होत आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव अग्रिम पीक विमा, खरीप पीक विमा कधी शेतकऱ्याला मिळेल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता. परंतु आता चिंता करू नका, सरकारने यादी पण जाहीर केली. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीत अचूक नोंदवली गेली आहे, अशा शेतकऱ्याला प्राधान्य दिलं जात आहे. आज दिवसभरात मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यामध्ये आलेला आहे. शासनाचा उद्देश आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला एका दिवसामध्ये लाभ मिळावा
आता शेतकरी बांधवांनो बघा, तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या अलीकडील बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तृत चर्चा करण्यामध्ये आली आहे. हवामानातील अचानक बदल, अनियमित पावसाचा पॅटर्न आणि गारपीट, ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले. आता शेतकरी बांधवांनो बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याच्या बातम्या पाहू कंटाळला आहात हे आम्हाला माहीत आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या माध्यमातून निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेजला आता मंजुरी दिली आहे. या पॅकेज सोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळाल्याने शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आता ठरत आहे. आता जास्त टायमिंग न लावता शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने यादी जाहीर केली आहे. राज्य सरकारने मदत वितरणासाठी 3 टप्प्याची योजना आणली असून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांना पीक विमा वाटप करण्यामध्ये येत आहे. आता सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या, या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही आता नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसरा व तिसरा टप्पा जलद गतीने सुरू देखील होणार आहे. आता बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण दुसरा टप्पा व तिसरा टप्पा जेव्हा कधी वितरण सुरू होईल तेव्हा सर्वात प्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर कळविण्यात येईल. आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की महत्त्वाचे न्यूज तुम्हाला पाहायला मिळत राहतील. आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, डीबीटी व्यवहारांना दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा 1 दिवस अधिकचा लागू शकतो. तरीही सरकारने सर्व जिल्ह्यांना प्रक्रिया जलद करण्यात यावी यासाठी स्पष्टपणे निर्देश देण्यामध्ये आले आहे. शेतकऱ्याला होऊ तितक्या लवकर निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे चिंता करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. म्हणजे की बघा, आपला व्हिडिओ संपला की कदाचित 1 घंट्याने किंवा लगेच देखील तुमच्या खात्यामध्ये निधी जमा केला जाऊ शकतो. फक्त तुम्हाला 12 तास वाट बघायची आहे. सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची तारीख सरकारने सांगितली, म्हणजे की बघा आजपासूनच वितरण सुरू होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, पिकांच्या नुकसानीनुसार भरपाईचे दर वेगवेगळे ठरविण्यामध्ये आले आहे. आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, पहा, पिकांची पण नोंद या ठिकाणी सरकारने केली आहे. भात पीक, सोयाबीन पीक, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आणि अन्य पिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यामध्ये आली आहे. नुकसानीचे प्रमाण 33% जास्त असल्यास शेतकऱ्याला 100% रक्कम त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. तर बघा, कमी नुकसानीच्या प्रमाणातही शासनाने काही प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे की जर तुमचं नुकसान देखील झाले नसेल तरी पण तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. या सर्व निकषांचे परीक्षण जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून मदतीच्या आकडेवारीची अंतिम नोंद प्रणालीमध्ये करण्यामध्ये आली आहे. आता बघा, भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख केला आहे. काही भागामध्ये पावसाच्या जोरदार तडक्यामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे भात उत्पादकांना सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनाही दोन्ही सरकारकडून केंद्र व राज्य सरकारकडून मदत आता एकत्रितपणे मिळत आहे. तूर, मूग आणि उडीद या कडधान्याच्या उत्पादनावरही मोठा परिणाम झाल्याने
विशेष भूहिसाब करून निधी आता वाटप करण्यामध्ये येत आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पिकांचे मोठं नुकसान झाल्याचे अहवाल स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये या भागांना अग्रक्रम देण्यात आला आहे. आता बघा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही भात आणि कडधान्य पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनाही या यादीत समाविष्ट केले आहे. बघा, जिल्हाधिकाऱ्यांना 24 तासात सतत मॉनिटरिंग करण्याचे आदेश देखील देण्यामध्ये आले आहे. आता शेतकरी बांधवांनो, अगदी 1 मिनिटामध्ये यादी पाहून घ्या, कारण की यादी अत्यंत महत्त्वाची आहे. प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी संवाद वाढवला आहे. जेथे नेटवर्कची अडचण आहे तेथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्या सोडवण्यास सांगितली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बँकांच्या शाखांना अतिरिक्त काउंटर उघडण्यास सांगितलं आहे. बघा, म्हणजे की आता अतिरिक्त काउंटर असल्यामुळे शेतकऱ्याला आता अडचण येणार नाही. या सर्व उपाययोजनांमुळे निधी वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचणार असल्याचा सरकारला आत्मविश्वास आता आहे. आणि बघा शेतकरी बांधवांनो, यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. यामध्ये सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे. बघा, या भागामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकांचे मोठे नुकसान नोंदवले गेले. त्यानंतर 2 नंबरचा अहमदनगर. वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग आणि ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले. याच धर्तीवर बघा, हे जे काय गारपिटीमुळे द्राक्षे, कांदा अशा पिकांचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आता पीक विमा मिळत आहे. त्यानंतर सातारा. बघा, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांची पिके वाहून गेली. आता त्यानंतर सांगली. कृष्णा नदीकाठच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीमुळे सरकारने आता निर्णय जाहीर केला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे. आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून जे काय सांगण्यामध्ये आलं आहे. सरकारने सांगितल्यानुसार बघा, नाशिक, सातारा, सांगली येथे तर पीक विमा मिळणारच, परंतु त्यानंतर कोल्हापूर. बघा, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर बघा, पुढील जिल्हा आहे सोलापूर. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून आला. बघा, सोलापूरमध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर धुळे. अनियमित पावसामुळे बघा कपाशी आणि मका पिके बाधित झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, शेवटचे 4 जिल्हे ज्यामध्ये की जळगाव, परभणी, उस्मानाबाद, लातूर. बघा, आता कारण कोणताही असो, परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याच नुकसानीचा लाभ बघा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे की निधी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओचा पॉईंट. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यासाठी बघा सहभागी बँकांची यादी जाहीर केली असून सर्व बँकांना व्यवहार क्षमता वाढविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यामध्ये आल्या आहे. आता बघा कोणकोणत्या बँकांमध्ये सर्वात अगोदर हा निधी जमा केला जात आहे त्या बँकांची देखील यादी सरकारने सांगितली आहे. बघा, SBI बँकेमध्ये निधी सर्वात पहिल्यांदा येणार आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक. बघा, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ बडोदा. बघा, या प्रमुख बँकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. आता बघा बँकांचा समावेश तर झालाच आणि या ठिकाणी जिल्ह्यांची यादी देखील सरकारने सांगितली आहे. डीबीटी प्रणाली बघा या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे.
सरकारने सांगितल्या प्रमाणानुसार बघा शेतकरी बांधवांनो, डीबीटी प्रणालीतील गती वाढविण्यासाठी या सर्व बँकांनी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहे. जी आपण आता यादी पाहिली त्यानुसार काही बँक शाखांमध्ये विशेष तात्पुरते काउंटर उघडण्यात आले आहेत. राज्य सरकारचे म्हणणे आहे की पुढील काही तासात लाखो व्यवहार पूर्ण होणार असून बघा मदत खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकऱ्याला कसलीच अडचण येणार नाही, परंतु सरकारने जे का अट घातली ते म्हणजे की KYC आणि फार्मर आय डी कार्ड. त्यामुळे बघा फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्याकडे असायलाच पाहिजे, कसलीच अडचण येणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो बघा सरकारच्या माध्यमातून आज तुमच्यासाठी खुशखबरच आलेली होती. तर बघा सरकारने सांगितल्यानुसार आज तुम्हाला पीक विमा मिळणार. कसल्याच प्रकारे या अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून ज्या काय बातम्या सुटल्या होत्या आज निधी येईल उद्या निधी येईल, परंतु निधी आला नव्हता. तुम्हाला या ठिकाणी एकदम बरोबर आणि 100% खरेखुरी अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.